हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज बघूयात अगदी सोप्पा आणि हो टेस्टीसुद्धा बरं का, छान असा रव्याचा केक. अगदी मस्त होतो आणि अगदी घरगुती साहित्यात. तर या पद्धतीने मी मेजरिंग कप घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 कप रवा घातलेला आहे. आता अर्धा कप साखर आणि हो 4-5 वेलची यामध्ये घातलेल्या आहेत. छान व्यवस्थित हे कुटून घ्यायचं मिक्सरला. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दूध आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स केल्यानंतर अगदी अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून छान आपला रवा जो आहे तो फुलेल. आता इथं मी मीठ घेतलेलं आहे, ते छान व्यवस्थित बॅटरमध्ये ॲड करणार आहे आणि हो यामध्ये घातलेलं आहे तूप आणि तेही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घातलेलं आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता जे आपण पातेलं ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी, ते अगदी 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता ते प्रीहीट झाल्यानंतर अ, मगच यामध्ये आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲड करणार आहे, जेणेकरून छान असा आपला केक फुलतो. चला तर झटपट आता इथे एक डबा घ्यायचा, ते छान व्यवस्थित त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाने किंवा तेलाने आणि यामध्ये घालायचं आहे बॅटर. तर हे सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं, यावरती घालायची टुटी फ्रुटी आणि छान व्यवस्थित सेट होऊ द्यायचं. चला तर झटपट आता तिथं 10 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत. प्रीहीट आपलं पातेल झालेलं आहे. आता यामध्ये ठेवायचा आहे आपला केक आणि छान असा बेक करून घ्यायचा आहे, म्हणजेच शिजवून घ्यायचा आहे. मंद आचेवर अगदी 15 मिनिटं छान असा शिजवून घेतलेला आहे. हे बघा अगदी छान असा शिजलेला आहे.